खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहता खानदेश स्पीड न्यूज। आपण आज आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणि आपल्यासोबत आहेत हमाल मापाडी युनियनचे अध्यक्ष डॅनी चांदे। बरं, येण्याचा उद्देश असाच की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्याविषयी खूपच अशा चर्चा रंगलेल्या आहेत, त्याबाबत आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत। तर आपलं नाव? नमस्कार, माझे नाव डॅनी चांदे आहे। मी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हमाल मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे। तर आजचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी सविस्तर माहिती आपल्याला देतो की सन 2012 साली मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ या ठिकाणी एक आदेश झालेला आहे की सहकार, सरकारी प्रशासन, प्रशासकीय या ठिकाणी सेवानिवृत्ती कर्मचारी यांना कुठल्याही पद्धतीने रिटायर झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा कामावरती लावू नये असे खंडपीठाचे आदेश आहेत। तरी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील माजी सचिव वसंत मोतीराम बुवा या व्यक्तीने त्याच्या काळामध्ये 2 सेवानिवृत्त कर्मचारी यांना कामावरती लावलेले आहे। किमान त्यांना 1.5 वर्ष तर 2 वर्ष तर 3 वर्षाच्या लगभग त्यांना कालावधी झालेला आहे व त्यांना टेम्पररी पद्धतीने पगार देण्यात आलेली आहे। याबाबत मी पणन संचालक पुणे महाराष्ट्र राज्य येथील त्यांच्याबाबत तक्रार केलेली आहे। तसेच DDR धुळे जिल्हा येथील देखील तक्रार केलेली आहे। बरं, DDRकडे तक्रार केल्यानंतर DDRनी आपल्याला त्याबाबत काय असा खुलासा केलेला आहे? DDR साहेबांनी त्यांचे पत्र पाठवलेले आहे। ते पत्र म्हणजे सहाय्यक निबंधक शिरपूर यांना दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील उच्च न्यायालय यांच्या अवमान झाल्याचं दिसून आलेलं आहे। 8508 या आदेशाचा भंग झालेला आहे। तरी संबंधित व्यक्तींचे जे तक्रारी अर्ज आहे या अनुषंगाने आपण तिथे जाऊन सखोल चौकशी करावी आणि चौकशी करून कारवाई करावी आणि ते कारवाई केलेल्याचा अहवाल इथे सादर करावा व बरं, आपल्याला जे यार आहेत त्यांनी त्याबाबत काय खुलासा केला? या साहेबांचे फक्त उडवाउडीचे उत्तर आहेत। मी अगोदर तक्रार दिल्यानंतर त्यांनी फक्त एक खुलासा नियोजन केला। त्यांनी पत्र बाजार समितीला दिलं, बाजार समितीने त्यांना पत्र दिलं, त्याच्यामध्ये 2 कर्मचारी यांच्या कबुलीचा खुलासा दिलेला आहे। पण याच्यात गोड बंगाल असा झालेला आहे की माजी सचिव वसंत मोतीराम बुवा हा 31 मे रोजी रिटायर झाला होता आणि रिटायर झाल्यानंतर त्याला देखील एवढी तक्रार असताना त्याला व त्याचे सहाय्यक जोडीदार त्यांच्यासोबत रिटायर झाले म्हणजे ते शांताराम भिल यांना दोघांना रिटायर होण्याच्या अगोदर शिरपूर कृषी उत्पन्नाचे बाजार समितीचे संचालक मंडळ रिटायर होण्याच्या अगोदर 15 दिवसा अगोदरच त्यांनी ठराव केला आणि त्यांना पुन्हा कामावरती त्यांनी ठेवून घेतलेला आहे। म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की रिटायर होण्याच्या 15 दिवस अगोदर संचालक मंडळाने ठराव करून घेतला, बिलकुल 100% वापस अजून कामावर घेतलं अशी माझ्याकडे तोंडी माहिती आहे। आणि आता सुद्धा आपण बाजार समितीमध्ये तपासणी करू शकतात, त्या कामावरती रुजू आहेत। तरी असं असताना देखील शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालय आहे। वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे त्या तक्रारीची दखल घ्यायला जातो, पण मला वेळोवेळी ते फक्त उडवाउडीचे उत्तर देतात की साहेब आलेले नाही आहेत, आमची चौकशी चालू आहे, आम्ही तुम्हाला अहवाल देऊ, तुम्ही वेळ धरा। तरी या विषयाने एक दिवशी मानव विकास पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप पवार सरजी यांच्या नेतृत्वाखालील आम्ही सर्व सभासद व अध्यक्ष साहेब यांनी या साहेब यांना पत्र दिलं आणि ती चौकशी तात्काळ करावी आणि त्या केलेल्या चौकशी करून कारवाईचा अहवाल आम्हाला सादर करावा असं आम्ही पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आणि बरं, त्या पत्राच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत अजून काही यार साहेबांनी या तुम्हाला लेखी दिलेलं आहे आणि समजा कधी त्यांनी तसं न दिलं असेल तर तुमच्या पुढच्या रणनीती काय असेल? आमच्या पुढच्या रणनीती असा आहे साहेब की कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची बाजार समिती आहे आणि या बाजार समितीला काळीमा लावण्याचे कामकाज येथे होत आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायद्याचे आदेश असताना देखील कायदा भंग व्हावा आणि कायद्याचा अवमान व्हावा आणि तक्रारी करून देखील ते जे रुजू झालेले माणसं आहेत त्यांना कमी करावं आणि त्यांच्याकडून भरपाई करावी आणि त्यांना जो पगार अदा केलेला आहे तो देखील शासनाने वसूल करावा अशी आमची मागणी आहे। असं आम्ही आमच्या मानव विकास पत्रकार संघाच्या आणि माझ्या तक्रारी अर्जामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। पण या साहेब ही चौकशी करत नाही, फक्त उडवाउडीचे उत्तर देतात। आम्ही आमच्या पत्रामध्ये क्लिअर केलेलं आहे की तुम्ही जर योग्य ते वेळात आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही
आपल्या कार्यालयामध्ये आपल्या कार्यालया शेजारी जंक्शन आंदोलन करू यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि विभागीय पोलीस अधिकारी यांना पत्र व्यवहार केलेला आहे.